Hello everyone, welcome to my YouTube channel Sunita Unplugged. सो वन्स अगेन भाऊचा धक्का आणि आता बोलून बोलून मलाच कंटाळायला लागलाय की अगेन बिग डिसअपॉइंटमेंट. आय रिअली डोंट अंडरस्टँड की मेकर्सचं काय चाललंय आणि कोणाला आता ब्लेम कोणाला करायचं, मेकर्सना करायचं, होस्टला करायचं, काहीच कळत नाही. जे मुद्दे घ्यायला पाहिजेत ते तर घेतलेच नाहीये. म्हणजे काल जो एवढा मोठा मुद्दा झाला राखीचा, म्हणजे तिच्या इमोशन्सवरती लोक हसत होते, त्यांना काहीच बोलण्यात नाही आलं. हे किती चुकीचं चाललंय ते. तुम्ही काय एक्झाम्पल सेट करताय? तुम्ही ॲज अन बिग बॉस, तुम्ही म्हणता रियालिटी शो आहे, तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी दाखवायची आणि लोक असं करतायत आणि तुम्ही त्याच्यावरती म्हणजे भाऊचा धक्का म्हणजे हे ह्याच्यासाठी असतो की जे काही रॉंग झालेलं आहे आणि रॉंग करताय त्याच्यावरती तुम्हाला त्यांना बॅश करायचं असतं. इथे बॅशिंग तर नाहीच, म्हणजे अगदी समजावणीचा सूर होता. म्हणजे वी आर एक्सपेक्टिंग की त्यांनी भाऊनी बॅश करावं, तर ते नाहीच होतंय. तर म्हणजे अगदी सगळं गुडीगुडीत चाललंय. म्हणजे तन्वीच्या भाषेमध्ये आयुर्वेदिकच चाललंय सगळं. सो आम्हाला नाही आवडत आहे हे सगळं आयुर्वेदिक. आयुर्वेदिक औषधाचं म्हणतात ना, गुण यायला भरपूर वेळ लागतो. आम्हाला ॲलोपॅथिक आवडतं. सो बट ते नाही होत आणि नाही दिसत आहे. इन शॉर्ट म्हणजे आपण वी आर एक्सपेक्टिंग बिर्याणी अँड वी आर गेटिंग दाल चावल. सो नाही आवडला वन्स अगेन. आणि जो मुद्दा घ्यायला पाहिजे होता तो तर घेतलाच नाही, जसं कालचा नाही घेतला. नंतर विशालने याला प्रभूला जोराने त्याला झिडकारलं होतं, म्हणजे जोराने हलवलं होतं. म्हणजे त्याची पर्सनॅलिटी काय आहे आणि त्या मुलाची पर्सनॅलिटी काय आहे, तर ते कितपत योग्य होतं. तर त्याच्यावरही काही बोलण्यात नाही आलं. उद्या बघूया बोलतायत की नाही. पण उद्या संडे म्हणजे त्यांचा फंडेच असतो, पूर्ण एंटरटेनमेंट असतं. तर मला नाही वाटत की उद्या पण तो मुद्दा घेतला जाईल, कारण जसे मुद्दे उचलायला पाहिजे होते ते मुद्दे नाही उचलत आहे फ्रँकली स्पीकिंग. आणि ते म्हणजे बिंग द फॅन नाही आवडत आहे की काय चाललंय हे. कसं आहे ना, तर एवढा ऍक्च्युली फ्लॉप शो नाही झालेला आहे. ठीक आहे, तुम्ही राखीला बोलवलं आहे त्याला अप करायला आणि ती शी इज डुईंग गुड जॉब, म्हणजे एकदम फार छान रीतीने ते सगळं करते. पण ते होस्ट सगळं पाण्यात घालवत आहेत. म्हणजे हेच म्हणावं लागेल की तुम्ही जो म्हणतात ना, जो विकेंडचा वार असतो भाऊचा धक्का, त्याच्याने तुमचा ग्राफ एकदम वरती जायला पाहिजे, तो पूर्ण खाली येतोय. बिंग द आय डोंट नो की तुम्हाला आवडतंय की नाही, पण पर्सनली मला तर बिलकुल नाही आवडत आहे जे काही चाललंय ते. मुद्द्यांना हात घातला जात नाहीये, प्रॉपरली मांडलं जात नाहीये. ज्यांना बॅश करायचंय त्यांना नाही बॅश केलं जातंय. फार फार चुकीच्या गोष्टी होत आहेत की जसं हिचं रुचिताचं आणि विशालचं ते सगळं चाललंय, तुम्ही त्यांना प्रोत्साहन देताय. सो नाही आवडत आहे व्हॉट एव्हर चाललंय ते. सो आजच्या ज्या एपिसोडमध्ये स्टार्टिंग हे दाखवलं की प्राजक्ताला कळलं की तिची चावी चोरली गेली आहे. तर ती म्हणत होती की म्हणजे आता पर्सनल गोष्टी पण आपण कुठे ठेवायच्या वगैरे. आणि म्हणजे ते तिने ड्रॉवरमध्ये तिच्या त्या पाऊचमध्ये, पाऊचच्या आतमध्ये पण त्याच्यामध्ये तिने ठेवलं होतं. आणि ह्याचं कसं आहे ना, प्रभूचं त्याचे सगळीकडे बारीक नजर असते, तर त्यांनी ते सगळं हेरून ठेवलं होतं, बघून ठेवलं असतं. आणि त्यांनी त्या रीतीने तिने तिची चावी चोरली होती. आणि जसं तिला कळलं, ती सगळ्यांना विचारायला लागली. अनुशीला विचारते, रुचिताला विचारते, सगळ्यांना विचारते, प्रभूला पण विचारते. तर प्रभू म्हणतो नाही नाही, मी पण नाही सोडली. नंतर राखीला विचारत होती, तन्वीला विचारत होती, सगळ्यांना विचारत होती. नंतर कळलं कोणीच उत्तर देत नाही. तर मग ती बिग बॉसला सांगत होती की काय ही चावी चोरली गेली आहे, तर मग तुम्ही बघा कोणी चोरली आणि ते सगळं. तर बाई तू नीट ठेवायला पाहिजे होती ना ती चावी. आता ते बघू पुढे किती इंटरेस्टिंग होईल. कोणाला कळते नाही कळत, कळल्यावर काय धमाका होणार आहे आणि त्याच्यावर प्रभूबरोबर लोक कसे रिॲक्ट करताय तेही आपल्याला दिसेल आणि कळेल. आणि एक चांगलं की त्यांनी ती प्राजक्ताची चोरली. जर रुचिताची चोरली असती तर अरे बाप रे, त्यांनी तर तिने तर त्याला पूर्ण म्हणतात ना जिवे मारला असता, म्हणजे शब्दांनी. सो बघूया आता पुढे किती ते इंटरेस्टिंग होते, काय बिग बॉस तिथे टर्न अँड ट्विस्ट घेत आहेत, कसं ते बाहेर निघतंय वगैरे. आणि नंतर मग भाऊ आले आणि त्यांनी चालू झाले की हा राखी सावंत शो वाटतोय, म्हणजे ती जे करायला आली आहे. पण त्या हिशोबाने लोक म्हणत होते की आम्ही तसं वागायचं नाही, तसं करायचं नाही तिच्यासारखं. पण लोक तरी तसेच वागताना आणि करताना दिसत आहेत. आणि मग नंतर त्यांनी सचिनला सांगितलं, जर पिठाचं जे सगळं होतं जो मॅटर झालेला,
त्यांनी यावेळी एक चांगलं केलं, ती क्लिप दाखवली. आधी विचारत होते कंटेस्टंटला, राखीला विचारत होते, प्राजक्ताला विचारत होते, काय झालं? तर पीठ टाकलं तर राखी सगळं सांगत होती. नंतर ती प्राजक्ता पण सांगत होती. पण ते लोक हे सांगत नव्हते की आधी हे सगळं प्री प्लॅन होतं, की राखीने जाऊन सांगितलं होतं प्राजक्ताला की मी असं असं करणार आहे. इव्हन तिने रोशनला आणि सचिनला पण जाऊन सांगितलं होतं. शेवटी हे लोक काहीच बोलत नव्हते. मग भाऊनी त्यांना क्लिप दाखवली. क्लिपमध्ये ती सरळ सरळ प्राजक्ताला सांगताना दिसली. आता इथे पण एवढा नंतर तो इश्यू झाला. इश्यू झाल्यानंतर ही प्राजक्ता काही बोलली नाहीये कोणाला की हे आधी प्री प्लॅन होतं. आणि नंतर मी जाऊन सांगितलं होतं सचिनला. ती सचिनला वगैरे बोलली होती, पण बाकीच्या लोकांना कुठे काय माहिती होतं का हे प्री प्लॅन होतं वगैरे. आणि नंतर विशालला वगैरे काहीच माहिती नव्हतं. तर विशाल तर सरळ आला आणि तो त्या इश्यू मध्ये इन्व्हॉल्व्ह झाला आणि तिने पीठ टाकलं तर ह्याने पण पीठ टाकलं तिच्या अंगावरती. नंतर मग सचिनला विचारत होतं, तर सचिनचं आम्हाला माहिती म्हणजे सांगितलं होतं, पण आम्हाला माहिती नव्हतं की असं होणार तसं होणार. आणि मग ते पाणी फेकण्यावरती आलं आणि मग ते सचिनला ब्लेम केलं की एका बाईच्या अंगावर तुम्ही पाणी फेकतायत आणि ते सगळं. तर हा सगळा मॅटर झाला. तर मला ऍक्च्युली सिरियसली सांगते ना, आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग, म्हणजे हे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. मला असं वाटलं ते प्राजक्ताला विचारतायत तर नंतर थोडंफार बॅश केलं जाईल की की तुमचं हे प्री प्लॅन होतं, तर तू सगळ्यांना सांगायला हवं होतं की आमचं हे प्री प्लॅन होतं. इन्स्टेड ऑफ सगळ्यांना सांगण्याऐवजी तू त्याचा इश्यू बनवलाच आणि तो कुठल्या तरी दुसऱ्या वळणावर नेला. पण इथे भाऊ हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की आमचा हा शो स्क्रिप्टेड नाहीये. राखी आलीये आणि ती जे काय करणार हे सगळ्यांना माहिती होतं की ती सगळं प्लॅनिंग करूनच करणार. मग हे का तुम्हाला लोकांना प्रेक्षकांना सांगायचंय की स्क्रिप्टेड नाहीये. नंतर मग तुम्ही ते टाकलं, त्याच्यानंतर मग तुम्ही पण पीठ सचिनला सांगताय तुम्ही पण पीठ टाकलं आणि नंतर मग पाणी टाकायची काय गरज होती. म्हणजे दोन्हीकडनं ना त्यांनी सचिनला ट्रॅप केल्यासारखं केलं. तर ते मला तर ते काय पॉइंट त्यांनी जो रिझॉल्व्ह केला, जो आय मीन जसा ज्या रीतीने हँडल केला, तर तो काहीतरी वेगळ्याच म्हणतात ना दिशेला नेला आणि केला असंच झालं. तर ते काही पटलं नाही. नंतर मग ते म्हणत होते की तुम्ही सगळेजण टीट फॉर टॅट सारखं करतायत. आणि नंतर म्हणे राखी ते सगळं क्लीन करायला आली, रुचिताला विचारलं ते कामाचं वगैरे. आणि सॉरी राखीला विचारलं की काय झालं होतं ते. तर टीट फॉर टॅट म्हणजे काय की ते जे कचऱ्यावरनं ते राखी म्हणाली की सगळीकडे क्लीन नव्हतं काय नव्हतं. तर मी बघितलं तर मला त्या उंदराच्या लेंड्या वाटल्या, ज्या की बिग बॉसने नंतर सांगितलं पपयाच्या बिया होत्या. तर मग मी ते तिथे नेऊन टाकलं रुचिताच्या, म्हणजे बाहेर बसलेल्या बायाच्या त्या राऊंड सोफ्यावर. आणि रुचिताने तेच उचलून तिच्या बेडवरती टाकलं आणि मग ते तिथं राखी आहे. मग तिने रागाच्या भरात पूर्ण कचरा टाकला. तर हे असं नाही करायला पाहिजे आणि ते सगळं सांगत होते. म्हणजे पूर्ण म्हणतात ना आयुर्वेदिक वेनी सगळं चाललेलं. म्हणजे नो बॅशिंग नथिंग, पूर्ण समजावण्याचा सूर. आणि इथे मी मागच्या वेळी पण म्हणाले होते की इथे जे काही होतं, कंटेस्टंट जे काय करतात त्याच्यावरती तुम्हाला त्यांना सांगायचंय. ती चुकतायत तर त्यांना तुम्ही, मी नाही म्हणत आहे की नेहमीच तुम्ही अगदी जोरजोराने बोला वगैरे, पण ऍटलिस्ट एक तुमचा जो टोन आहे तो थोडा तरी वाढवला पाहिजे ना. जेव्हा तुम्ही काहीतरी रागामध्ये बोलताय तो राग तर दिसला पाहिजे किंवा समोरच्याला ते वाटलं पाहिजे ना. म्हणजे असं काय होतं माहिती का, त्यामुळे ना होस्टला कोणी ते लोक हलक्यात घेत आहेत. म्हणजे होस्ट बाबतीत तो दराराच नाहीये. आता इथे कसं हिंदीमध्ये सलमान खानचे स्टार्टिंगचे एवढे एपिसोड गाजलेले त्या आऊ क्या ते तुम्हारे ऊपर अँड ऑल, आणि त्याचे ते डायलॉग इतके फेमस झालेले. आणि ती प्रियंका जगाला वगैरे कसं बाहेर वगैरे काढलेलं आणि किती बॅश केलेलं एकेकाला. तर तो आता तो एक दरारा वाढवून ठेवलेला आहे. त्यामुळे आता जर सलमान खान त्या लेवलचा जरी रिॲक्ट नाही करत, राग व्यक्त नाही करत आहे, पण रिॲक्ट तर करतो ना. एक राग व्यक्त करणं आणि रिॲक्ट करणं थोडं तरी डिफरन्स तुम्हाला पाहिजे, थोडी तरी हाईट वाढवायला पाहिजे ना. पण एक तो दरारा आहे की सलमान म्हटलं की सगळे घाबरतात. आता तुमचं कसं हे दुसरंच वर्ष आहे, तर तो दरारा अजून तो काही निर्माण झाला नाही. तो ऑफकोर्स व्हायला वेळ लागेल. पण तुम्ही द वे हाऊ यू आर टॉकिंग दॅट, ते काहीतरी एक लेवलवरती घेऊन जायला पाहिजे ना. की मी म्हणते की लोकांनी तुम्हाला घाबरायला हवं, पण एक तुम्हाला दरारा तर पाहिजे ना की कंटेस्टंटनी बाबा हा भाऊ येत आहेत म्हटलं एकदम स्तब्ध झाले पाहिजे.
तर ते काहीच नाही दिसत आहे. सगळेजण चिल म्हणजे त्यांच्यासमोर आर्ग्युमेंट्स करतायत. आणि जेव्हा राखी जेव्हा बोलते की तिला आणि रुचिताला बोलत होती की म्हणतात ते टिट फॉर टॅट्स वगैरे, तर म्हणे तुझा काय चाललाय, लवलपाटा करते वगैरे. तर ती तिला म्हणते की पर्सनल गोष्टीवरती बोलायचं नाही. आणि भाऊ पण नंतर म्हणतायत की तुम्ही पर्सनल गोष्टी धक्क्यावर नका बोलू, नंतर बोला. पण ही पर्सनल गोष्ट कुठे आहे? तिने बाहेर काय केलंय किंवा विशालचं काय बाहेरचं काय असेल तर ते बोलत असेल तर दॅट इज पर्सनल. हे घरातच होतंय ना त्यांच्या दोघांचं. मग ते पर्सनल कुठे झालं? नॅशनल टीव्हीवरती दाखवलं जातंय ना, मग ते पर्सनल कुठे झालं? आणि मग हेच चुकीचं आहे. मग त्याच्यानंतर जेव्हा ती आर्ग्युमेंट झाले राखीचे आणि रुचिताचे, आणि राखी तिला बोलत होती, ती तिला परत किती डिसरिस्पेक्टफुल बोलत होती, "ए हिरोईन, हे सगळं बोलायचं नाही आणि असं न तसं." तर ती म्हणाली ना, "हे पर्सनल कुठे आहे? हे सगळं तुम्ही इथे करताय." तर म्हणे, "भाऊ आता काय बोलले, की हे सगळं पर्सनल आहे, तर इथे बोलायचं नाही." मग म्हणजे तुम्हीच त्या कंटेस्टंटच्या हातामध्ये ते शब्द देतायत, की जे पर्सनल नाही त्याला तुम्ही पर्सनल बोलताय. व्हॉट टू से. तर खरंच नाहीच आवडलं जे काही धक्क्यावर चाललेलं आहे ते. आणि नंतर मग ॲज युजल तिचा रुचिताची टोन आणि ती कशी बोलते वगैरे ते तर ऐकवतच नाही आणि आवडत पण नाही. तर इथे कसं आहे ना, तुम्ही एक थिन लाईन आहे. तुम्ही स्पष्ट बोलणं आणि उद्धट बोलणं. तर ती रुचिता, आय डोंट नो तिला कोण आहेत लोकं जी त्यांना ती आवडते. तर ती स्पष्ट नाही बोलत, ती उद्धटच बोलते. हे तर सगळ्यांनी ॲक्सेप्टच करा. ती उद्धटच बोलते. तरी लोकांना ती का आवडते? काही लोकांना आवडते, काही कॅटेगरीतल्या लोकांना. बट इट्स ओके. नंतर मग राकेशला बोलण्यात आलं. त्यांनी जे केलं ते कैची वगैरे आणली, तर ते तर चुकीचंच होतं. म्हणजे बिग बॉसने सांगून सुद्धा तुम्ही हे सगळं करताय. तर काही लोकं हेही म्हणतायत, की त्या राकेशला काही बोललं नाही जातंय, त्याला हलक्यात घेतलं जातंय, तो एवढ्या चुका करतोय. तिथे कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये पण गाजर फेकला, इथे तो कैची घेऊन येतोय, तर त्याला कोणी काही बोलत नाही, काही नाही. पण कसं आहे ना, ही इज अन जेंटलमॅन. तो तो कोणाला उद्धट बोलत नाही, कोणाला शिव्या देत नाही, उलट-सुलट बोलत नाही, डिसरिस्पेक्ट करत नाही. आणि आता ह्याच्या विषयी पण जेव्हा भाऊनी त्याला बोललं, तर तो लगेच सॉरी बोलून मोकळा झाला. म्हणजे मी चुकलो हे मला माहिती आहे आणि मी सॉरी. इथे कसं आहे ना, मेन हेच आहे. तुम्ही सॉरी बोललात ना, की तिथे तुमचा मॅटर फिनिश होतो. जेव्हा तुम्ही आर्ग्युमेंट्स करायला जातात, की मी असं केलं, तसं केलं, म्हणून हे असं झालं, म्हणून ते तसं झालं, तर मग तुम्ही चुकीचे दिसताय. मग आता अजून काय, तुम्ही सॉरी बोलला, माझ्याकडनं चुकी झाली, मी तुम्हाला सॉरी बोलली. आता तुम्ही काय करणार? काय बोलणार त्याला? झालं, मॅटर तिथेच क्लोज झाला. नंतर ॲज युजुअल त्या लोकांना ॲप्रिशिएट केलं टोळीवाल्यांना, की त्याने किती चांगला तो गेम खेळला. कॅप्टन्सी टास्कमधला तो वेणीवाला गेम. आणि त्या हिला रुचिताला, प्राजक्ताला आणि अनुष्येला त्यांना ॲप्रिशिएट केलं. नंतर मग हे सोशल मीडियावरती हेही चाललेलं ॲक्चुअली, की हिने तन्वीलाच बरोबर कशा चाव्या भेटत होत्या. बाकीच्याला म्हणजे हिला रुचिताला का नाही, तिला एक पहिली चावी भेटली, नंतरच्या नाही भेटल्या. तर त्यांना ते क्लॅरिफाय करायचं होतं. सो दॅट्स वाय मग भाऊनी तिला प्रश्न विचारला, की तुला कशा चाव्या भेटल्या वगैरे. तर ऑफकोर्स फुटेजचा टायमिंग होता आणि तन्वीने फार छान रीतीने फुटेज घेतला. आणि मग ती स्टार्ट झाली, की तिने कसे लॉजिक्स लावले, कसं तिने डोकं चालवलं, की कुठे-कुठे चाव्या असू शकतात. तर चावी शोधतोय म्हणजे जिथे मग चाव्या-चाव्यांचे जास्त पिक्चर्स आहेत, तर तिथे मी शोधल्या. डायनिंगच्या इथे चाव्यांचे भरपूर पिक्चर्स आहेत, तर तिथेच शोधल्यानंतर बाहेरच्या गार्डन एरियामध्ये पण तिथे चावींचं भरपूर आहे. तर तिने तिथे गेली आणि अशा रीतीने तिने म्हणजे कसं तो क्लेरिफाय केला तो पॉइंट, की जो सोशल मीडियावरती चाललेला, की तन्वीलाच कशा चाव्या भेटल्या, बाकीच्या दुसऱ्या टीमला का नाही भेटल्या. तर तिने ते सगळं सांगितलं आणि तिने ते डोकं चालवलं आणि त्याच्यावर तिने हेही सांगितलं, माझा उंदीर आहे ना, म्हणजे प्रभूविषयी बोलत होती. म्हणजे त्याचं कसं थोडी बारीक नजर असते खाण्यापिण्याच्या हिशोबाने, त्याचं असतं जरा खाण्यापिण्यावरती त्याची नजर वगैरे. तर त्याप्रमाणे तो बघत पण असतो. तर तिने त्याला पण प्रेज केलं. त्याला पण त्याने म्हणतात ना, ग्रॅटिट्यूड म्हणा किंवा सपोर्ट म्हणा, किंवा तिने त्याला सांगितलं, की ह्याच्यामुळे मी जिंकले एका तऱ्हेने. तर तिने ते ते फेवर पण केलं आणि सांगितलं पण. मग त्यांनी भाऊनी तेही ॲप्रिशिएट केलं, की हां, प्रभूला, की तुम्ही चांगला गेम खेळला. नंतर मग तिथे सचिनला हेही सांगितलं, बोलले सचिन आणि रोशनच्या बाबतीत. तो जो गेम चालू होता आमचा टॉप 2चा,
टॉप 2 आणि फ्लॉप 2चा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटी होती तर तुम्ही ती ग्रॅब का नाही केली? ते बरोबरच होतं. तो पॉइंट तिथे चुकला, की तुम्ही जो म्हणता 4 जण तुमच्या बाजूने वोट देत होते. म्हणजे राखी आणि दीपाली दे हॅव डिसाइडेड, की तुम्ही जर हे करत असाल तर आम्ही तुम्हाला वोट देऊ. मग राखी आणि तिचं दीपालीचं वोट आणि रोशनचं आणि याचं सचिनचं वोट तर झाले ना तुम्हाला 4. तुम्हाला 4 वोट मिळत होते ना. तर म्हणे नाही त्यांनी आम्हाला तोच पॉइंट मूर्खपणाचा सचिनचा. नॉमिनेशन मध्ये आम्हाला टाकलेलं, तुम्ही तर आधी टॉपमध्ये ह्यांनी आम्हाला पकडलं नव्हतं, नंतर हेलो व्हॉट एव्हर इट इज, तुम्हाला तेच तर कन्व्हिन्स करायचं होतं, तुम्हाला हाच तर तुम्हाला पॉइंट मांडायचा होता. आणि जेव्हा समोरून तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते तर तुम्ही का नाही ती घेतली? तर हा पॉइंट मला एकदम व्यवस्थित वाटला भाऊंचा, की ते क्लिअर करणं खरंच गरजेचं होतं, की ऑपॉर्च्युनिटी होती पण सचिन तरी बोलत होता आणि रोशन, ओ माय गॉड, तिथेही शांत आणि त्याला विचारलंही नाही गेलं आणि तो काही बोललाही नाही. म्हणजे सगळीकडे तो शांत बसलेला असतो. सो ते म्हणजे तो जो कन्व्हे केला पॉइंट तो बरं वाटला. आणि दुसऱ्या टीम मध्ये तिचे प्राजक्ता आणि रुचिता कसे अडून राहिले वगैरे, आणि नंतर म्हणे तो त्रास रद्द झाला असता म्हणून मग तेच ते कसं झालं, एकमेकांना म्हणतात ना, मी क्रेडिट घेऊ तशातली भाऊनी जसं तन्वीला क्रेडिट दिलं. तन्वी म्हणाली की नाही, की मी सोडला, की ही टास्क रद्द करेल वगैरे, म्हणून मग मी फ्लॉप मध्ये गेली. आणि म्हणून नंतर मग लगेच रुचिता चालू झाली, नाही मी काय रद्द करणार नव्हती भैया, एवढ्या वेळात तुम्ही रद्द केलेलं आहे, मी रद्द नाही करणार होती पण मला घ्यायचं होतं मग टॉप 2. तर त्यांनी तेच ऍक्च्युली एक्झाम्पल पण त्यांनी दिलं, की ते लोकांनी कसे म्हणजे अडून राहिले टॉप 2 साठी, आणि मग त्यांनी ती घेतली अपॉर्च्युनिटी. आणि सचिनला वगैरे म्हणाले, तुम्ही नाही अडून राहिलात, तुम्ही दोघांनी असंच गिव्ह अप केलं आणि त्यामुळे तुमच्याकडनं अपॉर्च्युनिटी गेली. तर तुम्हाला संधी मिळते तर तुम्ही संधीचा फायदा करायला पाहिजे. तर अशा रीतीने हा पॉइंट फक्त आवडला मला भाऊंचा समजवण्याचा, आणि तो त्यांनी छान रीतीने समजवला. नंतर मग तन्वीला कॅप्टन्सीसाठी कॉंग्रॅच्युलेट केलं वगैरे, प्रभूला ॲप्रिशिएट केलं. नंतर स्ट्रॉंग प्लेयर म्हणून त्यांनी सांगितलं तन्वी आणि अनुश्रीला सांगितलं स्ट्रॉंग प्लेयर. अनुश्रीला का सांगितलं मला कळलं नाही. काल तो एवढा मोठा मॅटर झाला, त्याचा पॉइंट पण उचलला नाही. म्हणजे ती स्वतः शॉक अनुश्री, की मी कशी स्ट्रॉंग प्लेअर म्हणून. तर तिथं जास्तच खुश झालं, म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे मला तर आता असं म्हणाले, अनुश्री बोलायला मला वाटलं विशालचं नाव घेतलं आणि आम्हाला काहीतरी बोलतील, पण भाऊनी तर अप्रिशिएट केलं. स्ट्रॉंग प्लेअर म्हणून त्यांना दोघांना केलं. आणि तुम्ही नोटीस केलं, जेव्हा पण भाऊ तन्वीला अप्रिशिएट करत होते किंवा तिच्या गेम बद्दल हे करत होते, ह्याच्याकडे बघायचं, विशालवरती कॅमेरा मारत होते, विशालचा बघायचा होता चेहरा. अरे बापरे, त्याला एकदम हे वाटत होतं की हिला कसं सगळं अप्रिसिएशन मिळतंय आणि ही स्ट्रॉंग म्हणून दिसते, ही कशी दिसते स्ट्रॉंग म्हणून. नंतर सागरला पण सांगितलं की त्याचा जो पॉइंट होता तेव्हा ते जो मॅटर झाला चपला तुम्ही बेडवरती घालून झोपतात वगैरे, तेव्हा तुम्ही अननेसेसरी. तर सागरचं पण जेव्हा त्याच्या अंगावर येतं ना, तेव्हा तो नाही, मला असं नव्हतं म्हणायचं होतं, मला असं म्हणायचं होतं, लगेच फंबल वगैरे होतो आणि हे सगळं. अरे भाई, मला नाही वाटत एक ऍक्टर आहे तो एवढा फंबल होऊ शकतो. तो अलर्ट असतो, त्याला सगळं माहिती असतं. तर जेव्हा पण त्याच्यावर प्रकरण शेकतं की हा लगेच असं दाखवतो की हा हा नाही नाही, तो पॉइंट असा होता, तो पॉइंट मला असा मांडायचा होता, मला ते म्हणायचं नव्हतं, मला हे म्हणायचं होतं. भाई, तुला तन्वीनी काहीही म्हटलं की तुला तिच्या अपोजिट जायचं असतं, हाच तुझा पॉइंट असतो. सो लेटस सी, बघूया आता अजून काय इंटरेस्टिंग होणार आहे. आता उद्याचं तर फंडे आहे, काय होणार आहे, भाऊ अजून काय घेतायत करतायत. जर काही पॉइंट्स राहिलेत ते जर उद्या कव्हर केले तर बेटर आहे. पण ॲज युजल तो भाऊचा धक्का नव्हताच वाटत होता. ॲज युजल म्हणतात ना, डाळ भातच वाटत होतं आणि वी आर एक्सपेक्टिंग बिर्याणी, दॅट वॉज नॉट देअर. आणि नंतर त्यांनी टोळीला सांगितलं की टोळीमध्ये कशी युनिटी आहे, आणि ते, आणि सॉरी टोळीमध्ये नाही, सॉरी याच्यामध्ये काटामध्ये कशी युनिटी आहे, आणि ते लोक चौघं आता एकत्र दिसतात वगैरे, आणि टोळी थोडी बिथरलेली दिसते. तर तेही ऐकून थोडं त्यांना हे झालंय टोळीवाल्यांना. आणि दुसरं, टोळीला जॉईन होते ती टीम, म्हणजे आता प्राजक्ता आणि सचिन तर जॉईन तर होतातच आहे. आता ऐकलं येते की जसं मी काल पण सांगितलं की सोर्सेस थ्रू सचिन इविक्ट झालाय. सो उद्या तेही बघायला मिळेल इविक्ट होत आहेत की नाही. आणि तो जर इविक्ट झाला असेल सचिन, तर मग परत प्राजक्ता ऑलरेडी त्यांना अटॅच झाली आहे, जॉईन झाली आहे टोळीला, तर तिथं पूर्ण जॉईन होईल ना, कारण आता तिला कोणीच नाही राहिलं.
सगळेच जे होते तिची माणसं ती निघून गेली, कारण तिच्यामध्ये तेवढे गट्स नाही आणि तेवढी ती स्ट्रॉंगच नाही की ती एकटी करू शकते इंडिपेंडेंटली. ऑफकोर्स तिथे कसं आहे ना, ते घर असं आहे तर आधाराची गरज असते, पण आपण कोणाचा आधार घ्यायचा हेही स्वतःला कळलं पाहिजे. तुम्हाला तिथे कळतंय ती टोळी तुम्हाला नॉमिनेट करते, तुम्हाला तुम्हाला टार्गेट करते, स्टिल तुम्हाला टोळीच्याच बाजूने राहायचंय, तर त्याला कोण काय करू शकतो. तर तिथे मग अनुश्री आहे ती लगेच खुश झाली आणि त्यांच्याबरोबर बोलायला लागली काटा टीम बरोबर वगैरे. तर इथे किचनमध्ये लगेच विशाल प्राजक्ताला सांगतोय की टोळी विस्कळते ना ती हिच्यामुळे विस्कळते. तो त्याचा तो पूर्ण बिथरलाय, कारण त्याला काय आता एवढा त्याचा जो त्याने गेम चालवलाय तो ह्या लोकांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून चालवलाय. म्हणजे आता तो बघतोय की रोशन ऐकतच नाही, तो तिकडे जाऊन बसलेला असतो. अनुश्री पण इकडे तिकडे करत असते, ती पण काही ऐकत नाही. आणि इवन रुचिता सुद्धा तिचं पण चाललेलं असतं, ती असते त्याच्या बाजूनी, पण ती काही मध्ये आता तो टाच झाला त्याच्यात तिने ऐकलं नव्हतं. तर त्याला असं म्हणून तो थोडा हे झालाय, बिथरलाय की त्याला कळत नाही की काय करायचं. सगळी त्याची माणसं इकडे तिकडे होत आहेत. सो आता बघायला खरं मजा येईल. आता उद्याचा फन डे आहे, बघूया. त्याच्यामध्ये एक प्रोमो हाही बाहेर आलाय की काहीतरी चुगली विगली दाखवली आहे. तर बघूया आता ती चुगली ह्याला दाखवली रोशनला की विशाल काय काय बोलतो त्याच्या मागे. तर त्याची चुगली बघून तरी तो चेंज होतोय का त्याचा गेम, की ॲज इट इज त्यांच्याच टीममध्ये राहतोय. तर ते बघायला आता आपल्याला येईल मजा. बघूया उद्या काय होतंय. नंतर भाऊनी एक डायलॉग मारला जाता जाता की एंटरटेनमेंटचं पॅकेज आणि शॉकिंग इव्हिक्शन हे उद्या तुम्हाला बघायला मिळेल. शॉकिंग इव्हिक्शन तर ठीक आहे, एंटरटेनमेंटचं पॅकेज दॅट इज म्हणजे ते थोडं इंटरेस्टिंग वाटलं. ते काय असेल सो ते आपल्याला उद्या बघायला मिळेल. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये संडे फन डेमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.